श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, लवकरच हरतालिका तिथी जी आहे तर ती येत आहे आणि हरतालिकेचं व्रत आपल्याला कशा पद्धतीने करायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला काही नियमांचं पालन देखील करायचं आहे. बघा, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया म्हणजेच आपल्या सर्वांच्या आवडती आणि श्रद्धेची हरतालिका तिथी. पूर्ण हरतालिकेचं व्रत आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने करत असतो. त्याचप्रमाणे तृतीया अखंड सौभाग्य प्राप्त व्हावं, पतीला दीर्घायुष्य लाभावं, त्याचबरोबर अविवाहित मुलींना मनासारखा उत्तम जोडीदार मिळावा, यासाठी सर्व महिला कुमारिका हे व्रत जे आहे तर ते अगदी मनापासून भक्तिभावाने व्रत करत असतात. त्याचबरोबर उपवास करून व नियमांचं पालन देखील करतात. त्याचप्रमाणे 2026 मध्ये हरतालिका तृतीया ही 14 सप्टेंबर वार सोमवार या दिवशी अतिशय अत्यंत शुभ योग जोडून आलेला आहे. सोमवार हा वार भगवान देवादिदेव महादेवांचा समर्पित असणारा वार आहे आणि सोमवार हा अतिशय अत्यंत प्रिय असल्यामुळे देवादिदेव महादेव या दिवशी आपल्याला प्रत्येक भक्तांना जे आहेत तर ते प्रदान करत असतात. हा वार देवादिदेव महादेवांना प्रिय वार मानला जातो आणि यातच हरतालिका सुद्धा सोमवारी आलेली आहे. किती अतिशय अत्यंत दुर्मिळ योग जोडून आलेला आहे. बघा, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्त कोणता, त्याचबरोबर पूजेसाठी आपल्याला कोणतं साहित्य लागतं, घरामध्ये वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग तयार करून 5 प्रकारच्या पत्री ज्या आहेत तर वाहून शास्त्रशुक्त पूजा कशी करावी, उपवास कसा करावा, या दिवशी काय करावं, काय टाळावं, यंदा हरतालिकेला कोणते 5 शुभ रंग आहेत, कोणत्या रंगाच्या साड्या व बांगड्या चुकू नये घालू नये आणि हे रंगच का शुभ मानले जाते, अशी संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा ओम नमः शिवाय हा मंत्र सर्वांनी जास्तीत जास्त लिहा. व्हिडिओला लाईक करत जावा आणि हाईप देखील देत जावा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, या दिवशी सर्व भाविक भक्त मुली ज्या आहेत किंवा महिला ज्या आहेत तर त्या मनापासून एकनिष्ठ राहून हे व्रत जे आहे, उपवास जो आहे तर तो करत असतात. कोणत्याही पूजेचं पूर्ण फळ मिळवण्यासाठी ती पूजा योग्य आणि शुभ मुहूर्तावरती करणे अतिशय अत्यंत आवश्यक असते. बघा, 2026 मधील हरतालिका तृतीयेचा शुभ मुहूर्त असा आहे. प्रातकाळ म्हणजे सकाळची पूजा मुहूर्त हा सकाळी 6:05 पासून ते सकाळी 7:25 या वेळेत पूजेचा उत्तम मुहूर्त शुभ काळ आहे. या काळात पूजा करणे सर्वात शीघ्र फलदायी मानले जाईल. जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा करणं शक्य नसेल तर मग संध्याकाळी 6:40 पासून ते रात्री 8:55 या प्रदोष काळामध्ये तुम्ही ही हरतालिका मातेची पूजा जी आहे तर ती नक्कीच करू शकता. लक्षात ठेवा, हरतालिकेची पूजा ही सूर्योदयानंतर लवकरात लवकर आणि मन लावून शांत चित्तेने करावी. पूजा सुरू करण्यापूर्वी आपण सर्व साहित्य जे आहे, वस्तू ज्या आहेत तर त्या एकत्र आणून ठेवाव्या, जेणेकरून पूजेच्या वेळी आपली घाई गडबड जी आहे तर ती होणार नाही. आवश्यक साहित्य काय आहे तर बघा, शिवलिंग बनवण्यासाठी नदीची वाळू जी आहे तर ती आपल्याला घेऊन यायची आहे. एक पाट किंवा चौरंग जो आहे तर तो घ्यायचा आहे. लाल किंवा पिवळं पांढरं वस्त्र जे आहे तर ते घ्यायचं आहे, कारण की पिवळं किंवा लाल कापड हे माता पार्वती आणि सखींची मूर्ती अथवा प्रतिमा ठेवण्यासाठी, गणपती बाप्पांची मूर्ती किंवा पूजेसाठी सुपारी,
पंचामृत, ज्यामध्ये की जसं की दही, दूध, तूप, साखर अभिषेकासाठी लागेल. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. गंगाजल, हळद टाकण्यामध्ये गंगाजल टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गुलाबजल टाकून घ्यायचं आहे. हळदी, कुंकू, गुलाल, रांगोळी, अष्टगंध, लाल चंदन, पिवळं चंदन, पांढरी फुलं, अक्षदा, पूजा, पूजेचं जी काय पूजेसाठी आपल्याला विड्याची पानं लागणार आहे ती घ्यायची आहे. सुपारी, बदाम, खारीक असं आपल्याला 5 खणी सामान जे आहे तर ते घ्यायचं आहे. 16 शृंगारासाठी माता पार्वतीसाठी हिरव्या बांगड्या, कुंकू, काजळ, मेहंदी, फणी, आरसा, नथ, मंगळसूत्र, जसं की काळी पोत, लाल चुनरी इत्यादी साहित्य जे आहे तर ते लागणार आहे. फुलांमध्ये तुम्ही पांढरी फुलं, कणेर, जास्वंद, विशेष करून 5 झाडाची पत्री, ज्यामध्ये आघाडा, बेलपत्र, तुळस, धोत्रा, शमीपत्र, आंबा हे आपल्याला घ्यायचं आहे. यानंतर धूप, दीप, कापूर, वाती आणि आगपेटी नैवेद्यासाठी लागणार आहे. तुम्हाला इथे फळं, ज्यामध्ये केळी, सफरचंद, नारळ आणि उपवासाचे पदार्थ जसं की खडीसाखर, पेढे ठेवावे. हरतालिकेचा उपवास अतिशय अत्यंत निष्ठेचा मानला जातो. या उपवासाचे काही नियम समजून घेणं अतिशय अत्यंत महत्वाचं आहे. काय करावं तर बघा, हरतालिकेचा उपवास हा शक्यतो निर्जलीय म्हणजेच पाणीही न पिता धरला जातो. तर जर तब्येत तुमची साथ देत नसेल किंवा गरोदर महिला, आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी फलाहार, दूध, पाणी पिऊन हा उपवास करू शकता. हरतालिकेच्या रात्री जागरण करून भगवान शिव आणि माता पार्वतीची भजन, पूजा, सेवा जे आहे, नामस्मरण जे आहे तर ते करायचं आहे. संपूर्ण दिवसभर मनात प्रसन्नता ठेवावी आणि निसर्गाशी अनुसंधान जोडावे. या दिवशी काय टाळावं तर या दिवशी कोणावरही रागराग करू नये, घरामध्ये वादविवाद किंवा चिडचिड करू नये, कोणाची या दिवशी निंदा, नालस्ती करणे टाळावं. हरतालिकेच्या दिवशी दुपारी किंवा रात्री झोपणं वर्ज्य मानलं गेलं आहे. या दिवशी जागरणाला खास, विशेष, अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. पारणापर्यंत दुसऱ्या दिवशी तुम्हाला धान्य जे आहे तर ते कोणतंही खायचं नाही, शिजवलेलं अन्न खायचं नसतं. यानंतर पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून अभंग स्नान करावे, नवीन किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावी. पूजेची जागा जी आहे तर ती स्वच्छ झाडून पुसून घ्यावी. तिथे सुंदर छानशी रांगोळी काढावी. चौरंगाभोवती आपल्याला केळीचे खांब किंवा आंब्याची डहाळी लावावी. पाटावरती किंवा चौरंगावरती पिवळ्या, लाल किंवा पांढऱ्या रंगाचं कोरं कापड जे आहे तर ते अंथरून घ्यावं. त्यावरती तांदूळ किंवा वाळू पसरून आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला नदीची स्वच्छ वाळू जी आणलेली आहे आपण तर ती धुवून घ्यायची आहे किंवा मग मातीपासून आपल्याला शिवलिंग तयार करायचं आहे. माता पार्वती आणि त्यांच्या सखी यांची प्रतिमा आपल्याला हाताने काढायची आहे. हरतालिका नावाचा अर्थ आहे की हरत म्हणजे पळवून नेणे आणि आलिका म्हणजे मैत्रीण, पार्वतीच्या मैत्रिणीने तिला जंगलात नेऊन देवादिदेव महादेवांना प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या करण्यास मदत केली होती, म्हणून सखीची पूजा सुद्धा केली जाते. सर्वात प्रथम आपले लाडके गणपती बाप्पा यांचं पूजन करायचं आहे, स्मरण करायचं आहे. गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची. गणपती बाप्पांना हळदी, कुंकू, लाल जास्वंदीचं फूल, दुर्वा अर्पण करायचे आहे. वाळूच्या शिवलिंगावरती आणि माता पार्वतीवर गंगाजल आणि स्वच्छ पाण्याचा आपल्याला थोडासा शिलकावा करायचा आहे. देवादिदेव महादेवांना भस्म, अष्टगंध, लाल चंदन किंवा पिवळं चंदन लावायचं आहे. माता पार्वतीला हळदी, कुंकू, अक्षदा अर्पण करायचे आहे, फुलं अर्पण करायची आहे. माता पार्वतीला 16 शृंगाराचं साहित्य अर्पण करायचं आहे, जसं की बांगड्या, चुनरी, आरसा, फणी जे असतं ना तर ते ओटीचं सामान आपल्याला अर्पण करायचं आहे. देवादिदेव महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं, बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करायचे आहे. या दिवशी 5 विशेष झाडाची पत्री वाहण्याचे मोठे महत्व आहे. महादेवांना अतिशय अत्यंत प्रिय ज्यामुळे मानसिक शांती मिळते ते म्हणजे बेलपत्र. त्यानंतर आघाडा आरोग्यासाठी आणि पापांच्या नाशासाठी धोत्रा. महादेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी, शमी, समृद्धी आणि अक्षय सौभाग्यासाठी आणि त्याचबरोबर या दिवशी पत्री वाहताना ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करावा. आरती आणि कथा वाचावी. धूप दीप दाखवून हरतालिकेची कथा वाचावी, ऐकावी. शेवटी आरती करून सर्वांना घरामध्ये प्रसाद द्यावा आणि स्वतः उपवासाचे नियम पाळावे. आता
आता बघा मैत्रिणींनो, व्हिडिओच्या सर्वात महत्त्वाच्या भागांकडे आपण वळूया. यंदा हरतालिकेला हे 5 शुभ रंग पूजा करताना आपण परिधान केलेल्या कपड्यांच्या रंगाचा आपल्या मनावरती आणि ऊर्जेवरती खूप मोठा प्रभाव जो आहे ना, तर तो होत असतो. ज्यामध्ये पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हा अखंड सौभाग्याचं, निसर्गाचं आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. माता पार्वतीला हिरवा रंग हा अतिशय अत्यंत आवडीचा आणि प्रिय रंग आहे. या दिवशी हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या काचेच्या बांगड्या अतिशय अत्यंत हातामध्ये घालणे शुभ मानले जाते. दुसरा रंग तो म्हणजे लाल रंग. लाल रंग हा मांगल्याचं, प्रेमाचं आणि शृंगाराचं प्रतीक आहे. पूजेमध्ये किंवा कोणत्याही धार्मिक कार्यात लाल रंगाची साडी नेसल्याने माता पार्वती आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होते, उत्साह वाढतो. यानंतर समोरचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. पिवळा रंग ज्ञान आणि पवित्रता, त्याचबरोबर गुरुग्रहाचं प्रतीक मानला जातो. सोमवारी आलेल्या हरतालिकेला पिवळा रंग परिधान केल्याने मनामध्ये एकाग्रता, प्रसन्नता आणि मांगल्याची भावना निर्माण होते. चौथा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग. गुलाबी रंग हा सौम्यता, भक्ती आणि प्रेमाचं प्रतीक आहे. माता पार्वतीच्या पूजेसाठी हा रंग अतिशय अत्यंत उत्तम मानला जातो. पाचवा रंग आहे तो म्हणजे केशरी रंग, ऑरेंज रंग, सेंद्री रंग. तर हा रंग त्याग आणि भक्ती, आध्यात्मिक ऊर्जेचं प्रतीक आहे. या रंगाची साडी नेसून पूजा केल्यामुळे पूजेमध्ये एकाग्रता प्राप्त होते. तर अशा पद्धतीने या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत. तुम्ही कोणत्या रंगाची साडी परिधान करणार आहे कमेंट बॉक्समध्ये मला आवर्जून सांगा. आणि फक्त आपल्याला या दिवशी चुकून देखील काळ्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करायची नाही. शास्त्रामध्ये काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो आणि शुभ आणि धार्मिक कार्यात हा काळा रंग जो आहे तर तो पूर्णपणे वर्ज्य मानला जातो. दुसरं म्हणजे पांढरा रंग. सुवासिन महिलांनी पूजेच्या वेळी पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी घालू नये, नेसू नये. हा अलिप्ततेचा प्रतीक असल्याने सौभाग्यवती स्त्रियांनी हा रंग टाळावा. यावरती जर काही डिझाईन असेल किंवा ज्यामध्ये हिरवी बॉर्डर असेल, लाल बॉर्डर असेल, केशरी बॉर्डर असेल, तर अशा वेगवेगळ्या कलरच्या वरती बॉर्डर असतील तर मग हा रंग तुम्ही घालू शकता. पूर्ण प्लेन व्हाईट साडी जी आहे तर ती आपल्याला नेसायची नाही. यानंतरचा पुढचा गडद राखाडी रंग आणि गडद काळा रंग, निळा रंग, अतिशय गडद उदास वाटणारे हे रंग या पूजेच्या दिवशी आपल्याला टाळायचे आहे. शुभ रंग असण्याचे कारण बघा, आपल्या सनातन संस्कृतीत रंगाचे खूप मोठे शास्त्र आहे. हे हिरवा, लाल, पिवळा, गुलाबी हे रंग आपल्या शरीरातील आणि आभा मंडळातील सकारात्मक ऊर्जा वाढवतात, ज्यामुळे पूजेमध्ये मन लागते आणि देवी देवतांचे अखंड कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत असतात. हरतालिका तृतीयेची संपूर्ण शास्त्रोक्त आणि शास्त्रशुद्ध आणि सोपी पूजा पद्धत 2026 चे शुभ मुहूर्त महत्व तुम्हाला सर्वांना येणाऱ्या हरतालिकेच्या तृतीयेच्या आणि देवादिदेव महादेवांच्या कृपेने अखंड सौभाग्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचप्रमाणे आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.